नमस्कार. आज आपण वेट लॉस स्पेशल चटपटीत असे पनीर टिक्का सॅलड बनवणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी साधारण 150 ग्रॅम एवढे पनीरचे क्यूब घेतलेले आहेत. आता आपण यावर अर्धा चमचा बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. आपण चवीप्रमाणे यावर मीठ घालणार आहोत. अर्ध्या लिंबाचा रस इथे मी घातलेला आहे. आता आपण हे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. व यानंतर आपल्याला हे 15 मिनिटं हे मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. मग 15 मिनिटं झाली की आपण इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे व यामध्ये अर्धा चमचा इथे मी बटर घेतलेला आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता इथे आपण हे पनीरचे क्यूब घालणार आहोत व दोन्ही बाजूने आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम लो फ्लेमवर दोन्ही बाजूने एक 4 ते 5 मिनिटं आपण हे फ्राय करून घेणार आहोत. चवीला हे पनीर टिक्का सॅलड एकदम अप्रतिम असं लागतं. आता आपण हे पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे व झटपट तयार होते. आता आपण गॅस बंद करूयात. आता इथे मी एका बाउलमध्ये बारीक चिरून घेतलेली काकडी घातलेली आहे. टोमॅटोसुद्धा इथे मी बारीक असाच चिरून घेतलेला आहे. थोडासा कांदा घेतलेला आहे. यावर अर्धी वाटी दही व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहोत व थोडासा चाट मसाला घातलेला आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये पनीर टिक्का घालणार आहोत. जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर हे सलाड नक्की ट्राय करून पहा. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपलं चटपटीत असं पनीर टिक्का सलाड एकदम रेडी आहे. अशाच प्रकारच्या भरपूर वेट लॉस स्पेशल सलाडच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही वेट लॉस रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.